दादा 2 दिवसावर रक्षाबंधन आहे, काय परिस्थिती आहे? परिस्थिती सध्या पाहिजे तसं रिस्पॉन्स नाही आहे राखीला. वाढती महागाई आणि मंदी असल्यामुळे गिऱ्हाईक एवढ्या मार्केटला काही एवढं दिसत नाही. 2-1 दिवसानंतर आता रक्षाबंधन येतं आहे, सांगता येत नाही, आज उद्यामध्ये होऊ शकतं. पण आतापर्यंत तरी सध्या कस्टमर पाहिजे तसे नाही आहेत राखीची. ग्राहकाची वाट पाहावी लागत असेल. तसं खूपच कस्टमरची वाट पाहावी लागते. राखीच्या याच्यात काय भाव वाढ झालेली आहे? राखीच्या म्हणजे पहिल्यापेक्षा 10-15% वाढ झालेली आहे. डिझेल पेट्रोलच्या महागाईच्या हिशोबाने पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना मालाला भाव नसल्यामुळे सगळ्या गोष्टीत भाव वाढलेले वाढलेले. बघा साहेब, मार्केट एकदम टप्प आहे. हे रोड आणि कांदे असल्यामुळे मार्केटला लेडीज नाही आहे, ती आता समजेल 2-3 दिवसात. आणि जागतिक मंदी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक धंद्यामध्ये मंदी. लोक वेळेवरती घेतात, 2 दिवसाच्याच अंतर राहिलेला आहे. भाव वाढ झालेली. भाव वाढ तर प्रत्येक वेळी होते, 10-15% होते. कॉटन धागा आहे, डायमंड आहे, प्रत्येक वर्षी भाव वाढतात आणि 2 दिवसामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न व्यापारी हा करतो. परंतु गेल्या वर्षापेक्षा या वर्षी अजून वेळ यायची बाकी नाही. अच्छा, अजून समजेल. गुरुवार शुक्रवारच्या दिवशी रक्षाबंधनच्या 1 दिवस अगोदर समजेल काय वेळ येते. तर आधी किती दिवस आधी दुकान लावत होते? पहिले 8-10 दिवस अगोदर लावत होते, तेव्हा माझा धंदा होत होता. पण आता प्रत्येक गोष्ट वेळेवरती व्हायला लागते. अच्छा, प्रत्येक गोष्ट वेळेवरती व्हायला लागते. यावेळेस काय फॅन्सी राखी आलेल्या? भरपूर डायमंड क्वालिटी आहे, कॉटन राखी आहे, लाईटवाली आहे. परंतु अजून बारीक गिऱ्हाईकाची सुरुवात झालेली नाही. गुरुवार या शुक्रवारच्या दिवशी समजेल. प्रत्येक व्यापाऱ्याची तीच दशा आहे. अच्छा, गिऱ्हाईकी मार्केटला नाही आहे, ठप्प आहे. आता लाडले बहिणीचे पैसे पडले तर समजेल काय होतं काय. अच्छा, धन्यवाद. राखी विक्रीसाठी दुकान लावलं आहे, काय परिस्थिती? दुकाना वगैरे सर्व शोधलेली आहे मी रक्षाबंधनची. यावर्षी पाऊस कमी असल्यावर शेतकऱ्यांच्याकडे मालाची काही परिस्थिती दिसत नाही आणि महागाईमुळे सामान्य व्यक्ती घायल होऊन चालला. हे नियंत्रण पाहिजे सर्वांकडे. सरकारने हे थोडंसं विचार करायला पाहिजे. पावसाळ्या ऊन तसली शेतकऱ्याच्या हमी भावाला माल नाही, शेतकऱ्यांची मटेरियलांचे भाव वाढतात. म्हणून सामान्य व्यक्ती, शेतकरी, गरीब वर्ग थोडं विचार चिंतासाठी गोष्ट आहे. बाजारपट्ट्यात धंदे नाही, कारण आपला हा चोपडा तालुका हा ग्रामीण भागावर आहे. म्हणून 4-5 वर्षापासून शेतकऱ्यांना आम्ही भाव भेटत नाही. माल आल्यानंतर भाव भेटत नाही, माल कमी होतो, पावसाळे कमी होतो, निसर्ग साथ देत नाही. म्हणून धंद्याच्यावर मंदी, मार्केटमध्ये मंदी आहे. मंदी म्हणजे अशी आहे की 40% व्यापार नाही. राख्यांचे काही भाव वगैरे वाढ झालेले आहे? भाव वाढलेले आहेत. कमीत कमी यावर्षी 30-35% राख्यांमध्ये बी भाव वाढलेले आहेत. म्हणजे आधी 8 दिवसाआधी ग्राहक येत असेल. 10 दिवस पहिले आम्ही गिऱ्हाईकी करत होतो. आता 3 दिवसात 4 दिवसात रक्षाबंधन आल्याबद्दल तरी असं वाटत नाही की यावर्षी रक्षाबंधनचा व्यापार होईल असं वाटत नाही आम्हाला.